जसं तुम्ही म्हणला की हिंदू धर्माची मंदिरच का पाडली किंवा त्याच्यावरच आक्रमण का झाली. आपण बघितलं इतिहासात की अफजल खान जेव्हा चालून आला तेव्हा त्याला 2 मार्ग होते. एक मार्ग त्या विजापूरवरून आला ना तो, एक मार्ग तो असाच खालच्या साईडवरून कोल्हापूरवरून येऊ शकत होता, त्याचा जवळचा मार्ग आणि सोयीचा मार्ग. पण तो तसा नाही आता, तो मुद्दाम तुळजापूर, पंढरपूर आणि आपल्या ह्या पुसेगाव नगरीतूनच गेला. असंच का त्यानं निवडलं किंवा असंच का केलं, तर ती येताना आपली जी धर्मपीठ आहे तीच मुद्दाम त्याच्यावरच आघात केला पाहिजे किंवा त्याचाच आघात केल्यानंतर आपण कुठंतरी एक पाऊल मागं सरीन अशी त्याच्या डोक्यातली संकल्पना. आजवर हिंदूंच्या मंदिरांवर जेवढे आघात झाले तेवढे याकरताच झाले की कुठंतरी आपण एक पाऊल मागं किंवा आपण कमजोर मानव की आपली धर्मपीठच जर ह्यांनी उद्ध्वस्त करू शकतात तर ही माणसं ताकदवर आहेत. पण काय फरक पडणार नाही. गेली 700 वर्ष जेव्हा मुघलांचं राज्य होतं तेव्हापासून आपण आजपर्यंत हिंदू बनून राहिले.